गाइज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. गाइज, मी आहे किचनमध्ये. आज बनणार आहे फिश फ्राय, बांगडा फ्राय. अजून एक काहीतरी त्याचं नाव नाही माहिती. त्या फिशचं मी खात नाही, मला आवडत नाही, फक्त बांगडा खाते गाइज. तर ते एकच नाव माहिती आहे. तर त्याच्यासोबत अजून एक फिश आहे, ते पण फ्राय होणार आहेत गाइज. मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आज संडे गाइज, आज अवतारमध्ये आहे गाइज. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट. ओके, फक्त असं बघू नका, ठीक आहे. आणि सबस्क्राईब करा. ज्यांनी माझा व्हिडिओ बघून नुसतं बघता सबस्क्राईब करत नाही, त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चांगले गाईज, ठीक आहे. तर चला. तर हा गाईज, कालच्या व्हिडिओमध्ये मी गेले ते इंटरव्ह्यूला. तुम्ही ज्यांनी बघितलं आहे ते त्यांच्यासाठी सांगते, ठीक आहे. तर काल मी गेले. ऑलरेडी मला जॉब आहे, चांगली सॅलरीवाली आहे, पण त्याच्यापेक्षा चांगली सॅलरी तिथं ॲड केली होती. म्हणून म्हटलं की चलो बाबा, मी बघून तरी येते ॲटलिस्ट की काय काम आहे काय नाही, ठीक आहे. तर जे मी काम करते तेच होतं. आणि तिकडं गेले, इंटरव्ह्यू वगैरे झाला आणि मग सॅलरी पॅकेज विचारली. त्यांनी मला सॅलरी सांगितली. लिटरली मी अशी शॉक झाले काय त्याचं. तर मी स्वतःहूनच विचारलं की तुम्ही तर त्याच्यामध्ये एवढी मेन्शन केली ती सर. तर मग तर ते म्हटले नाही, ते चुकून झाली आमच्याकडे, त्याला एडिट करायचं असं बोललं. तर गाईज, मी तर गप्पच बसले. ठीक आहे म्हटलं. तर ते बोलले तुम्हाला करायचं असेल तर सांगा, मंडेपर्यंत घ्या टाईम, विचार करा आणि सांगा असे बोलले. तर मी म्हटलं ठीक आहे सांगते म्हटलं, आणि रिझ्यूम तिथेच ठेवला आणि मी आले. एक्स्ट्रा घेऊन गेले, ते 2 रिझ्यूम होते माझ्या हातात, झेरॉक्स काढले होते ना गाईज. तर एक दिला आणि एक परत मी घेऊन आले. तर नको मला आता सध्या तरी हा उन्हाळा जाचपर्यंत मी काही जॉब वगैरे बघणार. चांगली सॅलरी बघितली की चलो लगेच निघून जातो आपण. जे आहे मी तेच करणार आहे गाईज. सध्या तरी मला जॉब नको गाईज. तर मी जे आहे मी तेच करणार आहे आता. चांगलं आहे ते पण, तर मी तेच करणार आहे आता. उन्हाळ्यामध्ये जॉब बघणं इतकं सोपं नाही गाईज. खूप गरमी वाढली आहे महाराष्ट्रामध्ये, आणि ट्रॅफिक तर विचारू नका, आणि त्याच्यावरती धूळ ते तर विचारूच नका तुम्ही. महाराष्ट्रामध्ये खूप आहे गाईज, ऊन तर खूप आहे गाईज, खूप म्हणजे खूपच आहे. असं तुम्ही चालता पण ना, 2 मिनटं चालल्या तेव्हा पुरं कपडे भिजतात गाईज, एवढं ऊन आहे गाईज. तर बाहेर जाणं तर इम्पॉसिबल आहे. आज संडे आहे गाईज, मी तर कुठंच जाणार नाही. घरात आरामात मस्त मच्छी फ्राय खाऊन गप्प बसणार आहे. आणि संध्याकाळी बघू थोडंसं कुठं तरी जावं वाटतंय. थोडं गेले तर, नाही तर नाही गाईज. आरामात मस्तपैकी आपण खायचं, टी व्ही बघत गप्प बसायचं घरी आपल्या. हो बरोबर की नाही. उन्हात जाऊन बिमार नाही पडायचं आपल्याला, ठीक आहे. तर तुम्ही पण गाईज जास्त उन्हात फिरू नका, काळजी घ्या तुमची, ठीक आहे. तर जास्त बोलबचन करत नाही आता, आपण रेसिपी बघूया, ठीक आहे. एकदम झटकीपट आणि एकदम सिंपल. ती माझी मम्मी बनवणार आहे आज, ठीक है, मी नहीं गाइस. तो हम वीडियो शूट करेंगे सिर्फ. कैसा लगा मेरा वीडियो बताना. तर गाईज बघा, हे आहे बांगडा. ह्याला माहीत नाही कुठलं मच्छी बोलतात, मला वाटतं सुरमई आहे, भूत आहे का मला नाही माहिती, फक्त बांगडा माहिती. मी बांगडा खाते. ते पण मासे फ्राय होणार आहे, मच्छी फ्राय करणार आहे, ठीक आहे. तर चलो, ह्याला धुवून साफ केलेला आहे मम्मीने. आता ह्याला फ्राय करायचं आहे, ठीक आहे. तर चला ह्याची सामग्री बघूया. देखते चलो. देखो सिर्फ इसमें क्या है, हल्दी, नमक और मिर्ची पाउडर है गाइस, और फिश फ्राय का मसाला आहे, बस एवढंच आहे गाईज. तर चला फ्राय करू. हे बघा, माझ्या मम्मीने ऑलरेडी टाकून दिलं गाईज. तर आता काय करायचं सांगा, माझ्या मम्मीची घाई नुसतं. तर बघा गाईज, टाकलेलं आहे तेलामध्ये. तेल चांगलं फ्राय करायचं गाईज. ॲक्च्युली ह्याचं असं का झालं आहे म्हणजे गॅस संपला होता आमचा, तर तेल थंड झालं. ॲक्च्युली माझ्या जिजूला यायला टाईम झाला, गॅस लावता येत नाही आम्हाला. तर ते तेल थंड झालं ना, म्हणून हे मासे असे झालेत. पण चांगले झालेत बघा, एवढे अजून बाकी आहेत. तर चला गाईस, तुम्हाला दाखवते. बघा एवढेच किती 4, 5, 6 काहीतरी आहेत. तर चला आपण बघूया. हे बघा, हे मस्तपैकी फ्राय व्हायला लागलेत. हा तेल थंड झालं तर असं गडबड होऊ शकतो. तर क्या करने का, अभी गैस ख़त्म हो गया हमारा बीच में ही, गैस ने साथ छोड़ दिया. बघा गाईस, तर गॅस लावता लावता टाईम झाला, पर कोई बात नाही, चांगलंच आहे हे पण. बघा गाईस, माझी मम्मी आहे पलटी मारत आहे. बघा गाईस, मस्त झाले गाईस. माझ्या तोंडात तर एवढं पाणी यायला लागलं आहे. माय गॉड, असं वाटतंय की कधी होईल आणि मी कधी खाईल मच्छी फ्राय आहे मस्तपैकी गाईज, एकदम शॉर्टकट. जास्त रवा वगैरे नाही टाकायचं गाईज, बिना रव्याचंच एवढं मस्त कुरकुरीत होतं मस्तपैकी. तर गाईज बघा, माझी मम्मी साईड में हटो नेक्स्ट आने दो म्हणून जागा करते.
दुसऱ्या मच्छीला. तर हे फ्राय झालेले आहेत. थोडं असं साईडला ठेवल्यावर कडक होतात गाईस मस्तपैकी. हे बघा, तर हे मासे फ्राय करणार आहे टाकून असे. ही माझ्या मम्मीची आयडिया आहे, स्टाईल आहे, मेरे मम्मी का स्टाईल आहे गाईज. ये देखो बाजू में रखा हुआ कडक होएगा मस्तपैकी. तर चला ते बाजूला ठेवलेलं काढूया आपण. झालेले आहेत बघा गाईज, कसं मस्त झालं गाईज. मस्तपैकी एकदम झटकिपट पटापट करायचं गाईज. आपलं तामझाम करायचं नाही, एकदम सिम्पलचा करायचा. रवा वगैरे टाकायचं, रव्याने तर काय माहीत नाही, आम्ही तर कधी टाकत नाही, पण बिना रव्याचेच कडक एकदम मस्त करते माझी मम्मी. बघा गाईज, असं एकदा करून खावा, ठीक आहे. तर चला अजून बाकी उरलेले फ्राय करू. हे बघा पलटी, हे बघा गाईज पलटी. तर मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त जेवण करताना की मी केवढं खाणार आहे आज मस्तपैकी. एकदम ताट सपाट ताट तब्येत एकदम मस्त आहे गाईज. सॉरी बघा, मला तोंडात पाणी येते, काय बोलू सुचेना झालं आहे. तर आय एम अ नॉन व्हेजिटेरियन, आय लव्ह नॉन व्हेज. तर बघा गाईज, हे तळलेले आहेत, मच्छी फ्राय झालेले आहेत. आता शेजारी तुम्हाला दाखवते मासा रस्सा करणार आहे, मच्छी रस्सा. हे बघा मच्छी रस्सा करायला मस्तपैकी मम्मीने काय वाटण वगैरे टाकले. मी पूर्ण व्हिडिओ नाही, फक्त जे आहे समोर दिसतंय मी ते दाखवतोय. आणि मम्मी माझी कशी एकदम मेजरमेंटने नाही टाकत, की आपण कसं बोलतो व्हिडिओमध्ये की 1 स्पून टाका, 2 स्पून टाका, असं नाही. आपलं जे आहे दिसतं, जे आहे आता आपलं टाकायचं मेजरमेंट, तिला माहिती, ती तसंच करते. बघा हे बघा, घेतलं पाकिट डायरेक्ट टाकलं गाईज. पण माझी मम्मी 1 नंबर स्वयंपाक करते. तर बघा गाईज, हळद, मिरची पावडर आणि कांदा मसाला, धनिया पावडर हे सगळं टाकलं, मीठ टाकलं मस्तपैकी. काहीतरी वाटण होतं, एकदम मस्तपैकी. काय वास सुटलाय, बाप रे, आय लव्ह इट स्मेल गाईज. तोंडात तर खूप पाणी. आणि इमलीचं पाणी पण टाकायचं बरं का गाईज, ठीक आहे. तर बघा हे बघा, टाकलं इमलीचं पाणी. आणि जेवढं तुम्हाला रस्सा लागतो तेवढं करा, आणि जास्त पाणी करायचं नाही गाईज, घट्टच ठेवायचं. तर ठीक आहे. तर चला, हे मच्छी फ्राय झाले, अजून 2 टाकते मेरी मम्मी. तर चला, हे बघा रस्स्यामध्ये सोडलं, उकळी आल्यावर सोडायचे कच्चे मासे, ठीक आहे. तर चला, फायनली स्वयंपाक झाला. माझ्या मम्मीने बघा फ्राय केलेल्या मच्छीवरती कसं ठेवलं होतं बघितलं ना. आता हा माझा जेवण आहे, 2 मासा, भात, कांदा, मच्छी रस्सा मस्तपैकी खाणार आहे बघा. आणि खाऊन झालं तर मला दाखवणार आहे गाईज, क्या टेस्ट आहे भाई, वा 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 वा. तुम्हाला दाखवते बघा. हा तुम्ही माझं प्लेट कसं सपच्चट करणार आहे गाईज. आणि पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल, ठीक आहे गाईज. तर बघा, केलं का नाही सपाचट. आजचा बेत मस्त होता गाईज. एवढं तरी मी सोडलं ह्याच्यामध्ये मस्तपैकी. थँक्यू, बाय बाय.